आहे पुढचा एमसीक्यू असा आहे बघा, इफ ए इक्वल टू ए मॅट्रिक्स दिलेला आहे आपल्याला 2/2 चा आहे आणि फाइंड करायचे, देन ए इनव्हर्स इक्वल टू डॅश डॅश. तर या ठिकाणी ए इनव्हर्स ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची. जेव्हा आपल्याला ए इनव्हर्स 2/2 चा जर फाइंड करायचा असेल तर हाच फॉर्म्युला लक्षात ठेवायचा, ए इनव्हर्स इक्वल टू 1 अपॉन डिटर्मिनंट ऑफ ए इंटू ऍडजॉइंट ऑफ ए. तर सर्वप्रथम आपण काय करू, हा जो मॅट्रिक्स आहे त्याचा डिटर्मिनंट फाइंड करू. बघा डिटर्मिनंट असा येईल कॉस अल्फा मायनस साइन अल्फा, साइन अल्फा आणि कॉस अल्फा. त्याच्यानंतर बघा कॉस अल्फा इंटू कॉस अल्फा, कॉस स्क्वेअर अल्फा येतो, कॉस स्क्वेअर अल्फा मायनस, आणि या ठिकाणी साइन अल्फा इंटू मायनस साइन अल्फा, मायनस साइन स्क्वेअर अल्फा येतो, मायनस साइन स्क्वेअर अल्फा. हे मायनस आणि हे मायनस होतो प्लस, म्हणजे कॉस स्क्वेअर अल्फा प्लस साइन स्क्वेअर अल्फा होतो. कॉस स्क्वेअर अल्फा प्लस साइन स्क्वेअर अल्फा म्हणजे 1 असतो, म्हणजे हा जो मॅट्रिक्स आहे त्याचा डिटर्मिनंट 1 आलेला आहे. आणि ऍडजॉइंट तर एकदम सोपा आहे, म्हणजे त्याची ट्रिकच आहे, ऍडजॉइंट ऑफ ए इक्वल टू त्याचे डायगोनल एलिमेंट एक्सचेंज करायचे, म्हणजे कॉस अल्फा आणि हा कॉस अल्फा एक्सचेंज करायचा, इथे येईल त्याला जर एक्सचेंज केलं तर सेम येईल कॉस अल्फा, इथं पण कॉस अल्फा येईल. आणि त्याच्यानंतर हा आता नॉन डायगोनल एलिमेंट जे आहे त्यांचे चिन्ह चेंज करायचे, हा प्लस आहे तो मायनस साइन अल्फा येईल, मायनस साइन अल्फा, आणि हा येईल हा मायनस आहे तर तो प्लस साइन अल्फा होतो, साइन अल्फा. हा आला ऍडजॉइंट. आणि आता जर आपण याचा इनव्हर्स घेतला, ए इनव्हर्स इक्वल टू 1 अपॉन 1 इंटू ऍडजॉइंट ऑफ ए कॉस अल्फा साइन अल्फा मायनस साइन अल्फा आणि कॉस अल्फा. आणि यानं जर आपण 1 ला त्याला मल्टिप्लाय केलं तरी सुद्धा तेच येतं, म्हणजे ए इनव्हर्स येतो कॉस अल्फा साइन अल्फा मायनस साइन अल्फा आणि कॉस अल्फा. आणि ऑप्शन आहे बी, करेक्ट ऑप्शन बी आहे.